नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम आमच्या तमाम प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। आता घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा संवाद सुपरफास्ट। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी भारतीय नूतन संवत्सर सुरू होतं। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला आज गुढीपाडव्याचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला। सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक वेशभूषा करून गुढी उभारून शोभायात्रा काढण्यात आली। या दिवशी नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग दिसतेय। आज गुढीपाडवा निमित्त अनेक मंदिरातील देवदर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय। एक दुःखद बातमी औरंगाबाद जिल्ह्यातून। औरंगाबादच्या पैठणमध्ये आईच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। काल पैठण येथील नाथ समाधी मंदिरामागील गोदावरी नदीपात्रात प्रभाकर बनसोडे आपल्या आईच्या दशक्रिया विधीसाठी आला होता। विधी चालू असताना पाय घसरून प्रभाकर हा गोदावरी नदीपात्रात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झालाय। दरम्यान आईच्या 10व्याला मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं सध्या परिसरात शोककळा पसरली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडचे प्रचाराचे मुद्दे संपल्यानंच ते गांधी घराण्यावर आणि आता आमच्या घरावरही टीका करत आहेत। मात्र पुरोगामी महापुरुषांच्या महाराष्ट्रातील मी मर्द मराठा असून असल्या लुंग्या सुंग्यांच्या आरोपांना महाराष्ट्र कधीच भीक घालणार नाही, अशा कठोर शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे। अहमदनगरमधील शेवगाव येथे जाहीर सभेत पवार बोलत होते। यावेळी त्यांनी गांधी कुटुंबानं आतापर्यंत देशासाठी मोठं योगदान दिलं, मात्र प्रचाराचे मुद्देच आता नसल्यानं गांधी आणि आमच्या घराण्यावर मोदी टीका करत असल्याचं पवारांनी म्हटलंय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। मात्र काल झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये धनश्री विखे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलाय। भाजपकडून मूळ उमेदवार वैध ठरल्यामुळे आणि 10 सूचकांची नावं नसल्यानं धनश्री विखे यांचा अर्ज अवैध ठरला। यंदा अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी 31 उमेदवारांनी एकूण 38 अर्ज दाखल केले। काल झालेल्या छाननी प्रक्रियेत मुख्य लढत असणाऱ्या डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। मातंग समाजाच्या स्मशानभूमीत शेततळ खोदण्याची घटना नेवासेमधील भानस हिवरा इथं घडली आहे। या प्रकरणी भारतीय लहुजी सेनेनं निषेध सभा घेत हे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचं निवेदन नेवासा पोलीस ठाण्याला दिलं आणि या निवेदनानुसार पंचायत समिती सदस्य किशोर जोजार यांच्यासह 6 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंचायत समिती सदस्य किशोर जोजार यांच्यासह काही गावगुंडांनी शेततळ्यासाठी स्मशानभूमीत खोदकाम केलं, त्यामुळे दफन केलेल्या मृतदेहांची हाडं वर आली। हे काम रोखण्याचा प्रयत्न केला असता जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। भोसरी पोलिसांनी काल 30 किलो गांजा जप्त केलाय। काल गस्ती दरम्यान अडवलेल्या 4 चाकीतून पोलिसांनी 10 लाखांचा 30 किलोचा गांजा हस्तगत केलाय। या प्रकरणी भोसरी पोलिसांनी उत्तरेश्वर उर्फ बॉक्सर कांबळे या 54 वर्षीय इसमाला अटक केली आहे। गस्त घालत असताना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 संशयित गांजा विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दरम्यान या कारवाईमध्ये एक जण पसार झालाय तर एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगार पसार झाल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे। जिल्ह्यातील पेठ नाका इथं काल सकाळी कवटे महांकाळ पोलिसांनी गुन्हेगार संतोष जयराम आटपाडकर याला अटक केली। त्यानंतर त्याला कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं। तपासणी झाल्यानंतर बाहेर आल्यावर पोलिसांचं लक्ष नसल्याची संधी साधून आटपाडकर हा बेडीसह पळून गेलाय। आटपाडकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। दरम्यान आता या गुन्हेगाराला पकडण्यासाठी एलसीबीचं पथक रवाना करण्यात आलंय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।